ओके सो आता आपण केमिस्ट्री मी तुमचं केमिस्ट्री घेणार आहे. त्याच्याबद्दल जो पहिला चॅप्टर आहे तो म्हणजे सॉलिड स्टेट. तुम्हाला 11th ला स्टेट्स ऑफ मॅटर झाले, त्याच्यामध्ये सॉलिड, लिक्विड, गॅसेस आपण स्टेट्स बघितले. हा जो आहे तो सॉलिड स्टेट. ह्या चॅप्टर मध्ये आपण सॉलिड बद्दलच ब्रीफ मध्ये बघणार आहोत. ओके, सॉलिडचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत वगैरे सगळ्या गोष्टी बघणार आहोत. तर सॉलिड, लिक्विड, गॅसेस असे 3 स्टेट्स ऑफ मॅटर आहे, बरोबर. हे 3 स्टेट्स ऑफ मॅटर आपण एखादी गोष्टीचे भाग कधी करू शकतो, जेव्हा 3 गोष्टी एकमेकांपासून डिस्टिंक्ट असतात, बरोबर. तसंच इथे आहे. स्टेट्स ऑफ मॅटर 3 वेगवेगळे आहेत. ते त्यांच्यामध्ये प्रत्येकाच्या अशा काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, डिफरन्सेस आहेत, त्यामुळे आपण त्यांना डिस्टिंग्विश करू लागतो. फॉर एक्झाम्पल सॉलिडचं काय असतं बघा, डेफिनेट शेप आणि व्हॉल्यूम असतो. ओके, लिक्विडला डेफिनेट शेप नसतो, डेफिनेट व्हॉल्यूम असतो पण शेप नसतो. जे काही पाणी जे आहे तुम्ही ज्या कंटेनर मध्ये घालाल त्याचं पाणी त्याचा शेप येतो. सो लिक्विड मध्ये डेफिनेट शेप नसतो, व्हॉल्यूम असतो. गॅसेस मध्ये सगळेच माझ्या वस्ती सुरू असते, त्याचा डेफिनेट शेपही नसतो आणि डेफिनेट व्हॉल्यूमही नसतो. सो ह्या 2 स्टेट्स पेक्षा, लिक्विड आणि गॅसेस ह्या 2 स्टेट पेक्षा सॉलिड वेगळा का? कारण सॉलिडला डेफिनेट शेप असतो आणि डेफिनेट व्हॉल्यूम असतो. ठीक आहे. खरं सांगायचं तर ह्या 3 स्टेट सोडून अजून एक 4थी स्टेट पण एक्झिस्ट होते, पण आपण त्याच्याबद्दल जास्त म्हणजे हायर लेवलला तुम्हाला होईल. प्लाझ्मा स्टेट ऍक्च्युली खरं बघता येईल तर आपल्या आजूबाजूच्या किंवा आकाशातल्या बऱ्याच गोष्टी प्लाझ्मामध्येच एक्झिस्ट होतात, बट सध्या आपण त्याच्याबद्दल बोलणार नाही आहोत. सध्या आपण सॉलिड स्टेटवर कॉन्सन्ट्रेट करणार. ओके, तर आता ह्या चॅप्टर मध्ये आपण काय बघणार आहोत, सॉलिड स्टेट बद्दल बघणार. म्हणजे सॉलिडचे कुठले कुठले प्रकार असतात, कसं काय असतं, अशी सगळी मजा मस्ती आपण ह्या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. हा पार्ट सॉलिडचं क्लासिफिकेशन बघण्याच्या आधी काही गोष्टी मी क्लिअर करते. सॉलिडला डेफिनेट शेप असते, पण का ही डेफिनेट शेप सॉलिडला का असते? कारण ही गोष्ट तुम्हाला 11th मध्ये झाली आहे, सो मी जस्ट एक्सप्लेन करते, रिवाइज करते. एक्सप्लेन पेक्षा रिवाइज करते की सॉलिड मध्ये जे इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं ते स्ट्रॉंग असतं. पार्टिकल्स एकमेकांना अट्रॅक्ट करतात, म्हणून सॉलिड मध्ये त्याला डेफिनेट शेप असतो. म्हणजे काय इंटर पार्टिकल हा शब्द एक भुलभुलैयाच आहे खरं सांगायचं तर. इंटर पार्टिकल म्हणजे काय? पार्टिकल म्हणजे कण. मग ते कसले? तर केमिस्ट्रीमध्ये जेव्हा आपण पार्टिकल म्हणतो तर ते प्रत्येकाच्या डेफिनेशन नुसार बदलते. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही आयोनिक बॉन्ड कन्सिडर केला किंवा एखादा आयोनिक क्रिस्टल कन्सिडर केला आणि त्यामध्ये तुम्ही म्हणत असाल की इंटर पार्टिकल, तर इथे पार्टिकल हा शब्द आतमधल्या आयॉन्सला दाखवतो. ओके, आय रिपीट, जर तुम्ही हा शब्द वापरत असाल की आयोनिक बॉन्डचं जे स्ट्रक्चर आहे ते रिजिड किंवा ते एकमेकांना बांधून आहे, कशामुळे? त्याच्यामध्ये जे काही ऍटम्स आहेत ते एकमेकांना बांधून आहेत, कशामुळे? तर इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. पण इथे पार्टिकल म्हणजे कशापासून बनलाय? आयॉन्सने. म्हणजे आयोनिक बॉन्ड मध्ये इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आयॉन्स बद्दल सांगतो. कॉन्स्टिट्युएंट जे काही आयॉन्स आहेत त्यांना दाखवतो. पण जर तुम्ही कोव्हलंट बॉन्ड कन्सिडर केला तर त्या केसमध्ये ते मॉलिक्युल्स असू शकतात, ऍटम्स असू शकतात. म्हणजे इंटर पार्टिकल जेव्हा आपण म्हणतो तेव्हा इट डिपेंड्स. जर तुम्ही आयोनिक क्रिस्टल कन्सिडर केला तर कॉन्स्टिट्युएंट आयन मधला फोर्स, जर तुम्ही मॉलिक्यूल कन्सिडर केला, मॉलिक्युलर क्रिस्टल होईल पुढे तुम्हाला कन्सिडर केला तर मॉलिक्यूल मधला फोर्स, किंवा मग तुम्ही जर कोव्हलंट बॉन्डिंग कन्सिडर केलं तर त्या 2 ऍटम्स मधला फोर्स होईल. म्हणजे पार्टिकलची अशी डेफिनेशन नाही. हाच तुमचा मेन सगळ्या पूर्ण चॅप्टर मध्ये जी गोष्ट पूर्ण चॅप्टर बघताना जी गोष्ट डोक्यात फिक्स बसून घ्यायची ती ही आहे की पार्टिकल म्हणजे ऍटम असू शकतो, आयॉन असू शकतो किंवा मॉलिक्यूल असू शकतो. तो कुठल्या रेफरन्सने आपण
वापरलाय हे बघायचं आणि नंतर त्याचं मिनिंग लावायचं. ओके. ओके, आपला नेक्स्ट पॉइंट आहे किंवा आपला फर्स्ट पॉइंट आहे क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड्स. साऱ्या डायग्राम्स तुम्हाला दिसत असतील, येऊया आपण. आधी मी बोलते ते नीट आहे. सॉलिड्सचं क्लासिफिकेशन. सॉलिड्स कुठले? आपल्या आजूबाजूला बऱ्याच सॉलिड्स असतात. तुम्हाला काय नेकेड आईजने तुम्हाला दिसणार नाही की सॉलिड मध्ये आतमधलं स्ट्रक्चर कसं आहे. हे मायक्रोस्कोप खाली सगळ्या आपण ह्या गोष्टी बघतो. त्यामुळे तुम्ही आता जरी हे क्लासिफिकेशन बघितलं तर रिअल लाईफ मध्ये तुम्ही सांगू शकत नाही. जेव्हा तुम्ही त्याचं ऑटोमिक स्केलला स्टडी करता तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी मिळतात. ओके, आधी आपण बघूया सॉलिड्सचे टाईप कुठले. सॉलिड्स बेसिक टाइप्स 2, त्याच्यामध्ये डिस्टिंग्विश होतं क्रिस्टलाइन सॉलिड्स आणि अमॉर्फस सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिड्स म्हणजे काय? त्याच्यासाठी आधी क्रिस्टल ही गोष्ट लक्षात घ्या. क्रिस्टल म्हटल्यावर तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात जास्त करून डायमंड क्रिस्टल, हिरा आपला जो असतो तो येईल, बरोबर आहे. त्याच्याच रिलेटेड आहे. क्रिस्टल म्हणजे काय? एक पॅटर्न असतो जो परत परत रिपीट केला जातो. एक ठराविक पॅटर्न कम्प्लीट जेव्हा रिपीट केला जातो तेव्हा क्रिस्टल असतं. हे बघा, ही एक रेग्युलर अरेंजमेंट आहे. व्हॉट एव्हर मे बी, हे ॲटम्स असतील, आयन्स असतील, मॉलिक्युल्स असतील, व्हॉट एव्हर, बट हाच पॅटर्न बघा रिपीट केला जातो. त्याला आपण क्रिस्टल असं म्हणतो. ओके, आणि ज्या सॉलिड्स मध्ये अशी अरेंजमेंट रिपीट केली जाते त्यांना क्रिस्टलाइन सॉलिड्स म्हणतात. आय रिपीट, जेव्हा असा एखादा पॅटर्न असतो, तो पॅटर्न म्हणजे काय? एक अरेंजमेंट, व्हॉट एव्हर मे बी. आता इथे हे एका खाली एक स्क्वेअर मध्ये जोडले, कदाचित गॅप ठेवून जोडले, जे काही असेल ते पूर्ण स्ट्रक्चर भर रिपीट केलं जातं तेव्हा त्याला क्रिस्टल असं म्हणतात. आणि ज्या सॉलिड्स मध्ये ही अरेंजमेंट असते त्यांना क्रिस्टलाइन सॉलिड्स असे म्हणतात. ओके, आता नीट विचार केलात ना तर इथे तुम्हाला एक प्रश्न पडू शकतो. नीट जर ऐकलं, ही अरेंजमेंट कधीपर्यंत रिपीट? हा नॉर्मल प्रश्न आहे की ही अरेंजमेंट कुठपर्यंत रिपीट केलेली असते. बाबा 1 मीटर पर्यंत रिपीट केलेली असते, अर्धा सेंटीमीटर पर्यंत, की कायमस्वरूपी क्रिस्टल बरोबर. ह्यानुसार क्रिस्टलाइन सॉलिड्सचे पुढे प्रकार पडतात. ते म्हणजे सिंगल क्रिस्टल तुमचा आणि पॉलिक्रिस्टलाइन सॉलिड्स. ओके, सिंगल क्रिस्टल म्हणजे हा बघा, किंवा मोनोक्रिस्टलाइन सॉलिड्स. ह्यामध्ये अरेंजमेंट जी असते ती पूर्ण क्रिस्टलवर रिपीट केलेली असते. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल डायमंड. काय होतं, ही अरेंजमेंट आपण एकावरती एक लावत जातो, बाजूने वगैरे लावून 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर जेव्हा आपण तयार करतो तेव्हा एक कम्प्लीट असा मॉलिक्यूल फॉर्म होतो. ज्या कम्प्लीट मॉलिक्यूलवर हे स्ट्रक्चर असतं हे आपल्याला नॅचरली ऑकरिंग डायमंड मध्ये बघायला मिळतं. ओके, हे रेअर असतं. हे सिंगल क्रिस्टल झालं, मोनोक्रिस्टल. मग काही ठराविक अंतरापर्यंतच ही अरेंजमेंट रिपीट केली जाते. फॉर एक्झाम्पल, तुम्ही बघू शकता ही जी तुमची अरेंजमेंट आहे तिचं ओरिएंटेशन बघा. हे जे एरोज आहेत, आता ओरिएंटेशन म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी जस्ट एक एक्झाम्पल मी सांगते. त्याला हे रिलेट नाही होणार, बट तुम्हाला ओरिएंटेशन ही कन्सेप्ट त्यामुळे कळते. तुम्ही कन्सिडर करा की तुमची बुक आहे. फॉर एक्झाम्पल, ही तुमची बुक आहे, ठीक आहे. ह्या बुक मध्ये हा सपोज करा हा एक माझ्या हातात एक ट्रायंगल आहे. ओके, ते ट्रायंगल मी असं ठेवू शकते. ओके, ते ट्रायंगल मी ह्या सरफेस वरती ठेवू शकते. म्हणजे काय, ट्रायंगलची ही ओरिएंटेशन असू शकते किंवा ट्रायंगलची ही ओरिएंटेशन. ओरिएंटेशन म्हणजे ते कसं ओरिएंट झालंय, त्याची कसं ते अलाइन झालं असा अर्थ. तर इथे हा जो क्रिस्टल आहे, हा जो सिंगल क्रिस्टल आहे त्याची ओरिएंटेशन अशी आहे. ओरिएंटेशन एरोजने दाखवते. इथे हा जो क्रिस्टल आहे अख्खा त्याची ओरिएंटेशन अशी आहे. इथे हा जो क्रिस्टल आहे त्याची ओरिएंटेशन अशी आहे. पॉलिक्रिस्टलाइन म्हणजे काय?
काय तो मेनी क्रिस्टल्सने बनलेला असतो. इथे बघा हा सिंगल क्रिस्टल आहे ज्याचं ओरिएंटेशन डिफरंट आहे. हा पण अशा अनेक सिंगल क्रिस्टलने पॉलीक्रिस्टल, पॉलीचा अर्थ मेनी, ते पॉलिनॉमियल असो, पॉलिस्टर असो, पॉली ग्रीक वर्ड आहे ऍक्च्युअली विच इंडिकेट्स मेनी, पॉलिगॉन म्हणजे मेनी साइड्स तसंच. सो इथे तुम्ही बघू शकता की असे मेनी क्रिस्टल्स, मेनी सिंगल क्रिस्टल्स जेव्हा एकत्र होतं तेव्हा पॉलीक्रिस्टलाइन सॉलिड्स फॉर्म होतात. काही वेळा हे क्रिस्टलाइट्स पण असतात. आता क्रिस्टलाइट्स म्हणजे काय, तुमची जी कॉफी असते ना त्याच्यामध्ये बघा कॉफीचे छोटे छोटे जे असतात त्यांना क्रिस्टलाइट्स तुम्ही म्हणू शकता. क्रिस्टलाइट्स म्हणजे काय, तर ते क्रिस्टल एवढे मोठे नसतात. क्रिस्टलाइटची परफेक्ट डेफिनेशन येणं तुम्हाला एक्सपेक्टेड नाहीये. तुम्हाला काय एक्सपेक्टेड आहे की जनरल माहिती असणार. तुमचे जे कॉफीचे क्रिस्टल्स असतात त्यांना तुम्ही म्हणू शकता की ते क्रिस्टलाइट्स असतात. ओके, क्रिस्टलाइट म्हणजे काय, क्रिस्टल पेक्षा छोट्या आकाराचे क्रिस्टल्स म्हणजे क्रिस्टलाइट्स. ओके, सो हे झाले पॉलीक्रिस्टलाइन सॉलिड्स. ओके, सो क्रिस्टलाइन सॉलिड्सचे दोन प्रकार असतात, मोनोक्रिस्टलाइन किंवा सिंगल क्रिस्टलाइन. जे रेग्युलर अरेंजमेंट अख्ख्या पूर्ण थ्री डायमेन्शनल सरफेस ऑक्युपाय करते अशी अरेंजमेंट सिंगल मॉलिक्यूल फॉर्म होतो ते म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिड्स. डायमंड इज अ क्लासिक एक्झाम्पल. ओके, सेकंड टाइप आहे पॉलीक्रिस्टलाइन. पॉलीक्रिस्टलाइन म्हणजे काय, वेगवेगळे सिंगल क्रिस्टल कंबाईन होऊन पॉलीक्रिस्टल फॉर्म होतो. नेक्स्ट पार्ट आहे अमॉर्फस सॉलिड. अमॉर्फस सॉलिड म्हणजे काय, रॅन्डम अरेंजमेंट असतं कम्प्लीट क्रिस्टलवर. असा एक डेफिनेट असा पॅटर्न नसतो म्हणजे अमॉर्फस सॉलिड. इथे एका ठिकाणी ना मोस्टली कन्फ्युजन होतं मुलांचं. डेफिनेशन कशी आहे, अमॉर्फस सॉलिडची रॅन्डम अरेंजमेंट असते लॉंग रेंजला, बट शॉर्ट रेंजला त्यांची स्पेसिफिक अशी अरेंजमेंट असते ज्यामध्ये लॉंग रेंज, शॉर्ट रेंज याच्यामध्ये मुलांचं कन्फ्युजन होतं. सो हा पार्ट नीट लक्ष देऊन येत का. बघा पॉलीक्रिस्टल आणि अमॉर्फस सॉलिड इथे मी काढले. इथे पण बघा, इथे क्रिस्टल्स मगाशी आपण बघितलं वेगवेगळ्या सिंगल क्रिस्टलने बनले. इथे ही जी अरेंजमेंट आहे ती एवढ्या भागामध्ये रिपीट होते. ओके, एवढ्या भागामध्ये ही सगळी रिपीट होते. पण इथे बघा, इथे म्हणजे छोटे छोटे क्रिस्टल्स तुम्हाला दिसतील, पण हा जो रिपीट होणारा भाग आहे ना तो शॉर्ट आहे, हा कंपॅरेटिव्हली लॉंग आहे. ठीक आहे, इथे फक्त एवढ्याच भागात ही अरेंजमेंट रिपीट होते. म्हणजेच काय, अमॉर्फस सॉलिड म्हणजे असे सॉलिड जेव्हा तुम्ही लॉंग रेंजला म्हणजे काय अख्खं पिक्चर जेव्हा तुम्हाला कन्सिडर करता, जर आता हा काय ऍक्च्युली एवढा क्रिस्टल नसतो. क्रिस्टल म्हणजे काय, थ्री डायमेन्शनल असणार. जस्ट आता तुम्हाला फळावर दाखवण्यासाठी मी एवढासा भाग फक्त काढला. जस्ट इमॅजिन करा कम्प्लीट फळावर जर मी ही फिगर अशीच एक्सटेंड करत गेली तर तुम्ही जेव्हा दुरून बघा तर तुम्हाला काय दिसेल, रॅन्डम अरेंजमेंट दिसेल. तेच इथे आहे की अमॉर्फस सॉलिड मध्ये जो काही पॅटर्न असतो तो ठराविक रेंज मध्ये, शॉर्ट रेंज मध्ये रिपीट होतो. लॉंग रेंजला जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला रॅन्डम अरेंजमेंट मिळेल. आता आपण त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स कडे वळूया. आता आपण प्रॉपर्टीज बघूया. पहिला आपण क्रिस्टलाइन सॉलिड्सच्या प्रॉपर्टीज बघूया. प्रॉपर्टीज काय आहेत बघा, रेग्युलॅरिटी अँड पिरियॉडिसिटी. ओके, पिरियॉडिक म्हणजे काय, एखादी गोष्ट पिरियॉडिक म्हणजे काय, ठराविक इंटरव्हलने रिपीट होणं. पेंडुलम मध्ये फिजिक्स मध्ये पेंडुलमच्या पार्ट मध्ये पिरियॉडिसिटी ही गोष्ट तुम्हाला झालेली असेल. एखादी गोष्ट ठराविक त्याने पुन्हा पिरियडने, ठराविक इंटरव्हलने पुन्हा रिपीट होते. रेग्युलॅरिटी म्हणजे काय, रेग्युलर ह्याच्यामध्ये रेग्युलॅरिटी ही जनरल कन्सेप्ट आहे. म्हणजे काय, एखादं स्ट्रक्चर जे आहे ते रिपीट होत आहे पण ते जर ठराविक पॅटर्नने रिपीट होत असेल किंवा इंटरव्हलने तर पिरियॉडिसिटी. फॉर एक्झाम्पल इथे हे जे क्रिस्टल्स आहेत ते बघा, रेग्युलरली हे क्रिस्टल रिपीट होत आहे पण ते पिरियॉडिक आहे, एकानंतर दुसरा असा एक ठराविक इंटरव्हलने रिपीट होत आहे. सो प्रॉपर्टी नंबर 1 काय, रेग्युलॅरिटी आणि पिरियॉडिसिटी. क्रिस्टलाइन सॉलिड्स मध्ये आपल्याला रेग्युलॅरिटी आणि पिरियॉडिसिटी दिसते. शार्प मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट ह्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला बुक मध्ये दिलेलं नाही. असं का, सो हा एक एक्स्ट्रा पार्ट मी तुम्हाला सांगते. मेल्टिंग पॉइंट शार्प आणि बॉइलिंग पॉइंट शार्प का. पुढे तुम्हाला होईल युनिट सेल नावाची कन्सेप्ट, ती मी घेणारच आहे. सध्या जस्ट लक्षात ठेवा काय म्हणतो, क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये एकच अरेंजमेंट जी असते ती रिपीट असते, बरोबर. सो एक युनिट सेल आहे त्याला तुम्हाला वितळवायचं आहे, मेल्टिंग करायचं किंवा बॉइलिंग. आपण मेल्टिंग कन्सिडर करूया, तुम्हाला बॉइलिंगचा त्यावरून अंदाज आहे. त्याला वितळवायचं आहे तर तुम्हाला एनर्जी सप्लाय करायची असते. फॉर एक्झाम्पल मी काढून दाखवते, हे जस्ट क्रिस्टलाइन अरेंजमेंट
जस्ट इमॅजिन करा एक क्रिस्टल आहे, तो क्रिस्टल या 3 सेल्सने बनलेला आहे. हा फर्स्ट सेल, सेकंड सेल आणि थर्ड सेल. परत एकदा रिपीट करते की कन्फ्युजन सेल असा नसतो, पुढे आपण बघणार आहोत. सध्या तुमच्या डोक्यात ही कन्सेप्ट यावी म्हणून मी असं एक्सप्लेन करते. जस्ट कन्सिडर करा की एक क्रिस्टल 3 युनिट सेलने असा बनला. ह्या युनिट सेलला मेल्ट करायला तुम्हाला जेवढी एनर्जी सप्लाय करावी लागेल तेवढीच याला पण करावी लागेल. सगळे युनिट सेल आयडेंटिकलच असतात. सो एकला वितळवण्यासाठी एक जो तुमचा सेल आहे त्याला वितळवण्यासाठी जेवढी एनर्जी लागते तेवढीच 2 ला लागेल आणि तेवढीच 3 ला लागेल. कन्सिडर करा की ह्याला वितळवण्यासाठी 10 जूल लागली, ह्याला 10 जूल लागली आणि ह्याला 10 जूल. ओके, म्हणजे जर मी ह्या क्रिस्टलला 30 जूल एवढी एनर्जी जर सप्लाय केली, मी त्याला हिट केलं म्हणा किंवा कुठे वगैरे मीडियम, तर हा अख्खा क्रिस्टल सायमल्टेनियसली ब्रेक होईल, म्हणजेच मेल्ट होईल. म्हणजे एका ठराविक टेम्परेचरला टेम्परेचर देतो, वाढवतो, म्हणजेच काय एनर्जी सप्लाय, एका ठराविक एनर्जीला म्हणजेच टेम्परेचरला अख्खा क्रिस्टल मेल्ट होणार. तसंच बॉइलिंगचं असणार. सो आपण ह्यांना म्हणतो शार्प मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट. शार्प म्हणजे काय, डेफिनेट मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट. ओके, हा करायचा. थर्ड आहे अनआयसोट्रोपिक इन नेचर. अनआयसोट्रोपिक इन नेचर हा पॉइंट मी तुम्हाला ब्लॅकबोर्ड पूर्ण लागणार आहे हा पॉइंट एक्सप्लेन. सो मी हा पॉइंट नंतर घेणार आहे. एक्झाम्पल लक्षात घ्या. आईस जो असतो त्याच्यामध्ये क्रिस्टलाइन सॉलिड्स मध्ये येतो तो सॉल्ट, तुमचा NaCl, मेटल, सोडियम, कॉपर, डायमंड. डायमंड हा तुमचा मोनोक्रिस्टल असतो, मोनोक्रिस्टलाइन असतो, सिंगल क्रिस्टल. ग्राफाइट हे बाकीचे सगळे पॉलिक्रिस्टलाइन आहे. ओके, आपण प्रॉपर्टीज मध्ये बघितलंय की क्रिस्टलाइन सॉलिड्स जे आपले असतात ते आपले अनआयसोट्रोपिक इन नेचर असतात. याचं तुमच्या बुक मध्ये डिटेल असं एक्सप्लेनेशन नाहीये. सो मला हा पार्ट थोडा कन्फ्युजिंग वाटला वाचताना आणि त्याचं एक्सप्लेनेशनही नाहीये. सो मी तुम्हाला डिटेल मध्ये हा एक्सप्लेन करते, नीट समजून घ्या. कारण आयसोट्रोपी आणि एनआयसोट्रोपी तुम्हाला केमिस्ट्री मध्ये लागेल, फिजिक्स मध्ये सुद्धा या गोष्टी कुठेतरी येतात. ओके, आपण आधी हा बेसिक डेफिनेशन समजून घेऊया, नंतर आपण ह्या पार्टकडे मूव्ह होऊया. आयसोट्रोपी हा एक ग्रीक वर्ड आहे. आयसो मीन्स सेम, ट्रॉपी म्हणजे डायरेक्शन. म्हणजे काय, एखाद्या सबस्टन्स मध्ये जर डायरेक्शन नुसार क्वांटिटी बदलत नसतील तर तो सबस्टन्स आयसोट्रोपिक इन नेचर आहे असं आपण म्हणतो. आय रिपीट, आयसोट्रोपिक इन नेचर आहे असं एखाद्या सबस्टन्सला आपण कधी म्हणतो, जर त्याच्या प्रॉपर्टीज डायरेक्शन नुसार बदलत नसतील. आणि जर त्याच्या प्रॉपर्टीज जसं आपण डायरेक्शन बदलतो तशा बदलत असतील तर त्याला एनआयसोट्रोपिक असं म्हणतात. ओके, आता डायरेक्शन नुसार म्हणजे काय, तर आपण XYZ ऍक्सिस ज्या कन्सिडर करतो, आपण Z ऍक्सिस कडून जर ती गोष्ट बघितली तर आपल्याला दुसरी गोष्ट मिळते. ते डायरेक्शन म्हणजे काय, तुमचा जो काही ऍक्सिस आहे तिथे त्याला इथे डायरेक्शन असं म्हटलं आहे. ओके, आता आपण बघूया क्रिस्टलाइन आणि अमॉर्फस सॉलिड पैकी कुठली गोष्ट एनआयसोट्रोपिक मध्ये येते आणि आयसोट्रोपिक मध्ये येते. ओके, सो पॉइंट हा आहे, अशा कुठल्या प्रॉपर्टीज, तर तुमचं इलेक्ट्रिकल आणि थर्मल कंडक्टिव्हिटी, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स यासारख्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही आयसोट्रोपिक आणि एनआयसोट्रोपिक लावू शकता. ओके, बघूया आपण क्रिस्टलाइन सॉलिड्स मध्ये काय. हा बेसिकली बघायला एक ऑर्डर्ड अरेंजमेंट आहे, त्याचा मी छोटासा पार्ट घेतला. हा तुमचा कुठल्या टाइप मध्ये येतो, रेग्युलर अरेंजमेंट. सो दिस इंडिकेट दिस इज अ क्रिस्टलाइन सॉलिड्स. आता बघूया, आता हा एनआयसोट्रोपिक असतं म्हणजे काय, जसं डायरेक्शन तुम्ही बदलाल तर तुम्हाला प्रॉपर्टीज डिफरंट येतील. हाच पार्ट आपण समजून घेऊया. ओके, इथे तुम्ही बघू शकता रेग्युलर अरेंजमेंट मध्ये CD ही तुमची लाईन आहे, त्याच्यामध्ये बघा ॲटम्स आहेत ABCDE. ओके, जस्ट कन्सिडर करा की A आणि B मधलं जे डिस्टन्स आहे ते 1 आहे, 1 युनिट आहे, मीटर सेंटीमीटर व्हॉटएव्हर बी 1 युनिट आहे. B आणि C मधलं 1, CD मधलं 1, DE मधलं 1 आहे. ओके, सो दुसरा एक मी लाईन कन्सिडर केली ॲटम्स मधून जाणारी, जी FBG या 3 ॲटम्स मधून पास होते. B आणि F मधलं डिस्टन्स 1 युनिट आहे, F आणि G मधलं डिस्टन्स 1 युनिट आहे. ओके, आता मी तुम्हाला सांगितलं की प्रॉपर्टीज कुठल्या कुठल्या असतात आयसोट्रोपिक आणि एनआयसोट्रोपिक मध्ये. आपण कुठल्या प्रॉपर्टीज, जनरल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, इलेक्ट्रिक
10th 11thला फिजिक्समध्ये किंवा आताही 12thला असेल होणारच आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा होतो वगैरे बेसिक्स मी घेणार नाहीये, कारण ते जनरली आपल्याला माहिती असतं. सायनार घेतल्यावर आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मध्ये किती ॲटम्स येतात, त्याच्यावरती कोलाइड झाल्यावर तो टर्न होतो टुवर्ड्स द नॉर्मल आणि अवे फ्रॉम द नॉर्मल वगैरे गोष्टी तुम्हाला झाल्या. म्हणजे काय, जेवढे ॲटम्स जास्त असतील, जेवढ्या दोन ॲटम्स मधलं डिस्टन्स जास्त असेल त्याच्यावर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज होईल. ओके, ही गोष्ट ह्याच्यात महत्वाची आहे. सो तुम्ही कन्सिडर करा, लाईन सीडी मध्ये किती ॲटम्स आहेत? 1 2 3 4 5 ॲटम्स आहेत. प्रत्येकातला डिस्टन्स किती आहे? 1 1 1 1 1. म्हणजे इथे त्याला जवळजवळ 5 युनिट एवढं डिस्टन्स कव्हर करावं लागेल. ओके, पहिला इथून लाईट इन्सिडेंट झाली, इथे ॲटम आहे म्हटल्यावर ती डेव्हिएट होणार टुवर्ड्स हवे वगैरे सगळ्या गोष्टी असं करून करून ती इथे पोहोचणार. पण जर ते लाईट अक्रॉस लाईन ए बी गेली तर त्या केसमध्ये मात्र तिला 3च ॲटम्स मिळणार. ओके, म्हणजे करस्पॉन्डिंग जिथे तिचं डेव्हिएशन असेल टुवर्ड्स द नॉर्मल किंवा अवे फ्रॉम द नॉर्मल असेल ते ह्या केसमध्ये वेगळं असणार आणि ह्या केसमध्ये वेगळं असणार. हेच दाखवतं की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ही ह्या केसमध्ये एन आयसोट्रोपिक प्रॉपर्टी होते. म्हणजे काय, जसं जसं तुमचं डायरेक्शन बदलतं तसं तसं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बदलतो. त्यानुसार तुमची इलेक्ट्रिकल आणि थर्मल कंडक्टिव्हिटी सुद्धा बदलते. आय रिपीट, एकदा पूर्ण लक्ष देऊन ऐका. क्रिस्टलाइन सॉलिड्स असतात ते एन आयसोट्रोपिक असतात. म्हणजे काय, त्यांच्या जे काही त्यांच्या प्रॉपर्टीज, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, थर्मल, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या डायरेक्शन नुसार बदलतात. ओके, आता आपण अमॉर्फस सॉलिड्स कडे येऊया. अमॉर्फस सॉलिड्स मध्ये तुम्ही बघू शकता रेग्युलर अशी अरेंजमेंट नसते. हा, तर एक पॉइंट सांगायचा राहिला. हा पण एक जस्ट अख्ख्या स्ट्रक्चरचा एक छोटासा भाग घेतलाय, पण पुढे ही गोष्ट अशीच रिपीट असते. म्हणजे हे जे प्लेन आहे, हे जी लाईन आहे, बेसिकली ही जी अरेंजमेंट आहे ती पूर्ण क्रिस्टलवर तशीच असणार. ती चेंज होणार नाही. कुठे जाऊन अशी वगैरे ती अरेंजमेंट टिल्ट वगैरे होणार नाही. हा जो काही ही अरेंजमेंट असेल 3 ॲटम्स कॉन्सिक्युटिव्ह, ती त्या क्रिस्टलवर तशीच राहणार. का, क्रिस्टलाइन सॉलिड्सचं बेसिकली प्रॉपर्टीज ही आहे की तो रेग्युलर जो काही पॅटर्न असतो तो फॉलो करत जातो. ओके, आता आपण अमॉर्फस सॉलिड. अमॉर्फस म्हणजे काय, रँडम अरेंजमेंट. मी तसंच काढलंय बोर्डवर. इथे पण तुम्ही बघू शकता ए बी सी अशा 3 ॲटम्स आहेत इथे. हा त्यांच्यामधून जाते, जरा ही लाईन बाजूने जाते. सो हे 3 ॲटम आहे. ह्या दोघांमधला डिस्टन्स 3 आहे. ह्याच्यामधला आपण कन्सिडर करूया 1 आहे आणि हा 3 आहे. ठीक आहे, ओके. सो तुम्ही बघू शकता ह्या प्लेन मध्ये डिस्टन्स किती आहे बघा, 3 4 आणि 3 म्हणजे किती झालं, 7. ओके, ह्या प्लेन मध्ये डी बी ई एफ असे 4 ॲटम्स आहेत. ह्यांच्यामधले डिस्टन्स किती येणार, 5 1 7. म्हणजे जरी नंबर ऑफ ॲटम्स बदलले, इथे नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत, 1 2 3 आहेत आणि इथे नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत, 1 2 3 4 आहेत. जरी नंबर ऑफ ॲटम्स बदलले तरी जे डिस्टन्स आहे ते मात्र त्यांचं सेमच राहतं. सो अनआयसोट्रोपिक मध्ये बेसिकली हे होतं की थोडं समजण्याला तुम्हाला कठीण वाटते. सो जस्ट थोडं इमॅजिन करा की ही जी रँडम अरेंजमेंट आहे, काही आयटम्स एकमेकांपासून दूर आहेत, जवळ आहेत, पण आपण जेव्हा सम सगळ्याचं अख्ख्याचं घेऊ तेव्हा बेसिकली ते ॲव्हरेज असतं आणि ॲव्हरेज डिस्टन्स सगळीकडे सेम राहतं. म्हणजे इथे हा ॲटम एकमेकांपासून थोडासा डिस्टन्सवर असेल, पुढे गेल्यावर पण तेच गोष्ट रँडम असल्यामुळे कदाचित जास्त असेल, कदाचित कमी असेल. आणि असे 4-5 ॲटम्स किंवा असे लाखभर ॲटम्स असं काही नसतं. ही क्वांटिटी खूप जास्त असते. का, 1 मोल मध्ये 6.022 × 10⁻23 ॲटम्स, मॉलिक्युल्स किंवा आयन्स असतात. मग हे जे मिक्सचर असेल ते नक्कीच 1 मोल पेक्षा जास्त असणार. जस्ट इमॅजिन त्याच्यामध्ये सगळे ॲटम्स किती मोठ्या, त्याच्यामध्ये किती जास्त ॲटम्स असतील. सो इफेक्टिव्हली काय होतं, सगळे गोष्टी सम होऊन जेव्हा आपण सगळ्या ॲटम्सचा ॲव्हरेज घेतो, रँडम अरेंजमेंट असल्यामुळे आपल्याला तो डिस्टन्स सेमच मिळतो. त्यामुळे अमॉर्फस सॉलिड्स आणि आयसोट्रोपिक इन नेचर, त्यांच्यामध्ये प्रॉपर्टीज डायरेक्शन नुसार बदलत नाहीत. त्यांच्यामध्ये ह्या प्रॉपर्टीज सेमच राहतात. ओके, सो
Crystalline solids are anisotropic in nature. Amorphous solids are isotropic in nature.